नाही दिसत? मला तर दिसतीये सर. पूर्ण दिसते. बाकीच्यांना दिसते का रे? यस सर. हा, आता लक्षात घ्या, आपण अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिकल प्रोग्रेशन डिस्कस करतोय, त्याला एजीपी म्हणतोय. याच्यामध्ये आपल्याला एपी माहिती आहे, जीपी माहिती आहे. एपी म्हणजेच काय, इथे तुम्हाला डिफरन्स असायला पाहिजे सेम, आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, रेशो असायला पाहिजे. आता अरिथमॅटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजेच काय, तर असा एक सिक्वेन्स असेल, त्यामध्ये त्या सिक्वेन्सची पहिली त्या सिक्वेन्सची ईच टर्म्स ही काय असेल, प्रोडक्ट असेल अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजेच मी ते शॉर्ट मध्ये लिहितोय, एजीपी इक्वल टू इथे लिहितोय मी एजीपी इक्वल टू एपी इंटू जीपी. समजलं का? हो सर. हा, आता जर मी एपी सिक्वेन्स याची पहिली टर्म ही ए आणि याचा डिफरन्स जर डी ठेवला तर इथे काय होईल पहा, ए प्लस डी, ए प्लस 2d डॉट डॉट ए प्लस एन मायनस 1d. आणि जर जो जीपी सिक्वेन्स ठेवला तर याच्यामधली फर्स्ट टर्म काय होईल, 1. मी 1 कन्सिडर करतोय कारण आपण पूर्ण सिक्वेन्सची टर्म म्हणजे एजीपी ची टर्म ही ए कन्सिडर करतोय, त्याच्यामुळे 1 होईल. आणि कॉमन रेशियो जर आर घेतला तर तुम्हाला सिक्वेन्स भेटेल 1 आर आर स्क्वेअर डॉट डॉट आर एस टी एन मायनस 1. आता तुम्हाला एजीपी काय भेटेल पहा, एजीपी काय भेटेल, हा प्रोडक्ट असेल एपीचा आणि जीपीचा, म्हणजे एपी ए इंटू 1 दॅट इज द ए. त्याच्यानंतर ए प्लस डी इंटू आर, ए प्लस डी इंटू आर. त्याच्यानंतर ए प्लस 2d इंटू हा होईल आर स्क्वेअर डॉट 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 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी रेस टू द पॉवर हा काय होईल, आर रेस टू एन मायनस 1. समजलं का? समजलं का? येस सर. हा, समजलं सर्वांना? एव्हरीवन शुड रिप्लाय. यस सर. यस. सर, आता परत या एकदा समजा. एजीपी चे तुमची जी टीएन टर्म असेल, टीएन टर्म काय असेल, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी रेस टू पॉवर इंटू आर एन आर रेस टू एन मायनस 1, कारण इथं आपण ए फर्स्ट टर्म ए घेतोय, सो आर रेस टू एन मायनस 1. आता जर पाहिलं आपल्याला हा तुम्हाला टीएन टर्म भेटेल, म्हणजे लक्षात घ्या, आता आपल्याला जर सम फाइंड करायचं असेल एसएन, तर एसएन काय भेटेल या ठिकाणी, ए अपॉन 1 मायनस आर प्लस डी इंटू आर 1 मायनस आर रेस टू एन मायनस 1 अपॉन 1 मायनस आर रेस टू एन आर स्क्वेअर मायनस ए प्लस एन मायनस 1 इंटू डी इंटू आर रेस टू एन अपॉन 1 मायनस आर. फॉर्म्युले नोट डाउन करून घ्या. अथर्व स्क्रीन दिसत नाही का? अथर्व स्क्रीन दिसते का? इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत समजलं का सर्वांना? हो सर. आता लक्षात घ्या, आपल्याला काही इथं पॉइंट नोट डाऊन करायचे.
sum of infinite terms, sum of infinite terms of AGP of AGP. The first point is theoretical आहे, थोडं समजून घ्या, प्रॉब्लेम मध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. The sum of the sum to infinity, the sum to infinity of AGP with common ratio exist if mod of r less than 1. हे लक्षात राहू द्या, याच्यावर प्रॉब्लेम येतात. mod of r less than 1 and it does not exist if mod of r greater than or equal to 1. म्हणजे r फाइंड करा, r ची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 आली तर सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट. प्रॉब्लेम असा येतो, व्हेरीफाय वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज हॅव्हिंग द सम टू इन्फिनिटी और सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट और नॉट. इथे तुम्हाला r ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ही व्हॅल्यू जर तुम्हाला लेस दॅन 1 आली तर आपल्याला सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट आहे, आणि जर व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू 1 आली, व्हॅल्यू बिकम्स इट the sequence sum to infinity does not exist. समजलीत पर्यंत? इथपर्यंत समजलं का? हो सर. आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे, समजलं का सर्वांना? बाकीचे आन्सर द्या. Yes, sir. एव्हरीवन? Yes. Yes, sir. Yes, sir. येस सर. आता स्क्रीन दिसते का रे? हो सर. समजले? बहुत आयडिया येते का? सिंपल कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण हा अरिथमॅटिक प्रोग्रेशन अरिथमॅटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशन डिस्कस करतोय, तर लक्षात घ्या, इथे हा तुम्हाला सिक्वेन्स हा प्रोडक्ट असायला पाहिजे एपी आणि जीपीचा. एपी जर तुम्ही ए घेतला, कॉमन डिफरन्स जर डी घेतला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा सिक्वेन्स भेटणार आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये ऑलरेडी ए टर्म घेतली आहे, आपण ए टर्म घेतली आहे, तर तुम्हाला इथे ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस n-1d हा एपी मध्ये भेटेल. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन याचा फर्स्ट टर्म जर 1 घेतली, कॉमन रेशिओ जर r घेतला, तर तुम्हाला 1 r स्क्वेअर डॉट डॉट r⁻n-1. तुम्हाला एजीपी हा काय असणार आहे? प्रोडक्ट ऑफ एपी आणि जीपी असणार आहे. तर याचे प्रोडक्ट करा आणि तुम्हाला इथे तुम्हाला n टर्म भेटणार, a प्लस n-1 इंटू डी r⁻n-1. इथून तुम्हाला फॉर्म्युला फाइंड करायचे n टर्मचा आणि समचा. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सम टू इन्फिनिटी ऑफ एजीपी विल बी एक्झिस्ट इफ मॉड ऑफ r इज लेस दॅन 1 आणि मॉड ऑफ r जर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, सो सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट. Okay, now we'll solve the problems depends on this. आपण एक्सरसाइज 2.3 सॉल्व करतोय. एक्सरसाइज 2.3. First one, determine whether
the sum to infinity of following GP exist if exist find it find it. The first sequence is there: 1 by 2, 1 by 4, 1 by 8, 1 by 16 dot dot. Second sequence: 2, 4 by 3, 8 by 9, 16 upon 27. Let us solve this. The given sequence is what? The given sequence is in not AGP, that is in GP. The given sequence is in GP, and sequence is 1 by 2, 1 by 4, 1 by 8, 1 by 16. Let me know in that A is equal to how much? Value किती आहे? A ची व्हॅल्यू किती आहे या सिक्वेन्स मध्ये? 1/2. 1/2. 1/2. आणि R ची व्हॅल्यू किती आहे? ऑलरेडी जीपी मध्ये म्हटलंय, त्याच्यामुळे हा 1/4 करा, डिवायडेड बाय 1/2 करा. किती येईल? किती येईल? 1/2. 1/2. इथपर्यंत समजलं सर्वांना? इथपर्यंत समजलं का? Yes, sir. हो सर. आता मला सांगा, हा R ची व्हॅल्यू तुम्हाला 1/2 भेटलेली आहे, आणि इथं मला सांगा हा लेस दॅन 1 होईल का ग्रेटर दॅन 1 होईल? लेस दॅन 1. लेस दॅन 1 होईल, बरोबर. आणि आपल्याला माहित आहे मॉड ऑफ आर लेस दॅन जर 1 असेल, सो व्हॉट हॅपन? व्हॉट इज आवर कंडिशन? इथं काय? सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट, बरोबर आहे. सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट. आता जर पाहिलं म्हणजे ऍज मॉड ऑफ आर इज लेस दॅन 1, सो सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट. सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट. आता सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट आहे, परंतु सिक्वेन्स हा फक्त जीपी मध्येच आहे. त्याच्यामुळे तुमची जी एसएन टर्म्स होईल ही फक्त इथं काय होईल? ही पहिली टर्म्स होईल. तुम्हाला इथं डिफरन्स आणि रेशो हा मल्टिप्लाय होणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर सम जर इथं फाइंड करायचं असेल, so Sn is given by as only it is in GP, so this is A upon 1 minus R. तर A ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. 1 मायनस R ची व्हॅल्यू किती आहे? 1 upon 2. म्हणजेच हा होईल तुमचा 2 minus 1 1, म्हणजेच हा 1/2 upon 1/2 that is equal to 1. समजलं का? Yes, sir. समजलं का मी काय केलं ते? चला बोला लवकर लवकर. समजलं का? हो सर. समजलं, sir. येस. हा लक्षात घ्या, जीपी असल्यामुळे आपण फक्त एसएन इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर घेतलोय. ही गोष्ट लक्षात राहू द्या फक्त. आता पहा नंतरचा आपण सिक्वेन्स घेऊयात. Yes. The next sequence is how much? 2, 4 by 3, 8 by 9, 16 upon 7. Tell me the value of E. Tell me the value of E.
व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू किती आहे? आवाज येतोय का? येतोय सर. हा, याची व्हॅल्यू किती आहे सांगा ना. 2. 2. आर ची व्हॅल्यू किती आहे? 4/3/2 किती होईल? 2/3. 2/3. आणि मला सांगा, आता ही आर ची व्हॅल्यू 2/3 आहे, तर ही लेस दॅन 1 होईल का ग्रेटर दॅन 1? लेस दॅन 1. लेस Less than दॅन 1. 1. म्हणजे तिथं सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट आहे का? हो. हो. Yes, sum to infinity is exist. Sum to infinity is exist, and as sum to infinity is exist, so we have to find out the sum. So Sn is equal to a upon 1 minus r. A ची व्हॅल्यू आहे 2, 1 minus r ची व्हॅल्यू आहे 2/3. तर हा होईल 2, 3 minus 2 upon 3. म्हणजे तुमचा हे व्हॅल्यू किती होईल? हा 1 होईल आणि हा वर जाईल, म्हणजे 3 into 2 that is equal to 6. समजलं? येस सर. Yes. आता लक्षात घ्या, मी जो आणखी प्रॉब्लेम देतो या ठिकाणी. थर्ड प्रॉब्लेम, -3, 1, -1/3, 9, 1/9. Fourth, 1/5, -2/5, 4/5, -8/5, 16/5, 9, 8.1, 7.29. तर 1, 2, 3 हे 3 प्रॉब्लेम आहेत. हे होमवर्क साठी करा आणि मला याचं सोल्युशन सेंड करा. सोपं आहे. तुम्हाला फक्त ए फाइंड करायचे आहेत, आर फाइंड करायचे आहेत. ऑलरेडी सिक्वेन्स इन जीपी, सम टू इन्फिनिटी इज एक्झिस्ट, दॅट इज mod of r is less than 1, then sum to infinity is exist. If it is greater than equal to 1, then sum to infinity is not exist. And find the Sn. Sn is equal to a upon 1 minus r. करता आले? हो सर. Yes. Send me up to the 10 p.m. Everyone should send me up to the 10 p.m. And this is very important for 1 mark. This question may be asked, or for CET this question may be asked. And tomorrow we are discussing the very important concept. Express the following recurring decimal as a rational number. एक important concept आहे, तो आपण उद्या डिस्कस करणार आहे. तर आजचा सेशन आपण कंक्लूड करतोय आज, आणि उद्या आपण परत याच वेळेस आपण परत भेटूयात. इथपर्यंत समजलं सर्वांना? हो सर.